क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 4 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट आपण एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला चालू घडामोडीचे आपल्या चॅनलवर मिळतील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न तुमच्यासाठी, टाइड्स ऑफ टाइम्स भारत हिस्ट्री थ्रू मुराल इन पार्लमेंट या पुस्तकाचे लेखिका कोण आहेत? तर या पुस्तकाची लेखिका आहेत विद्यार्थी मित्रांनो सुधा मूर्ती. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. नुकतंच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन ह्या पुस्तकाच्या विमोचन केलं. त्यानंतर पुढला प्रश्न, दिल्ली सरकारने मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना 1 एप्रिल 2026 पासून लागू केली आहे? तर ती योजनेचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो लखपती बेटिया योजना. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. दिल्ली लखपती बेटिया योजना 2026. प्रारंभ 1 एप्रिल 2026 रोजी. लाभार्थी दिल्लीचे मुली. मदत 1 लाख रुपये ते 1,20,000 पर्यंत मॅच्युरिटीवर हा लाभ मिळणार आहे. शिक्षण जन्मापासून पदवीपर्यंत. आर्थिक पाठबळ. पात्रता आर्थिक वर्ष वार्षिक उत्पन्न 1.20 लाखपेक्षा कमी असेल त्यालाच मिळेल. 18 वर्षापर्यंत अविवाहित राहणे बंधनकारक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक समूहाची वार्षिक बैठकीचं यजमानपद कोणत्या देश भूषवणार आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो थायलंड. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. IMF आणि जागतिक बँक वार्षिक बैठक 2026. यजमान देश थायलंड. शहर बँकॉक. कालावधी 12 ते 18 ऑक्टोबर 2026. ठिकाण क्वीन सिरिकिट नॅशनल कन्व्हेन्शन सेंटर. थीम थायलंडचे नवीन क्षितिज, लोकांना सक्षम करणे आणि लवचिकता निर्माण करणे. सहभाग केंद्रीय बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री आणि जागतिक तज्ज्ञ इथे सामील होतील. त्यानंतर पुढला प्रश्न, नवीन आणि नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालयाने PM कुसुम योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढवलेला आहे? तर ही कालावधी 31 मार्च 2027 पर्यंत वाढवण्यात गेलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. PM कुसुम योजना. नवीन डेडलाईन 31 मार्च 2027 पर्यंत. मंत्रालय नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालय. लक्ष शेती पूर्णपणे सौर ऊर्जेकरण करणे. निधी 2025-26 बजेटमध्ये 2,600 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. फायदा शेतकऱ्यांना डिझेलऐवजी सौरपंप मिळणार आहे. बदल आता PM कुसुम 2.0 अंतर्गत ही अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया 2026 अहवालानुसार नवीनकरणीय ऊर्जा क्षेत्रात कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो राजस्थान राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. एनर्जी स्टॅटिस्टिकल इंडिया 2026 अहवाल. प्रथम क्रमांकावर कोण आहे? राजस्थान. नवीनकरणीय ऊर्जा क्षमतेच्या आणि पोर्टफोलिओमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. वाटा देशातील एकूण नवीकरणीय ऊर्जा क्षमतेपैकी 23.7% वाटा एकटा राजस्थानमध्ये आहे. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे 14.3% वाटा सोबत. तिसऱ्या स्थानावर गुजरात 9.1% आणि संस्था सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. सौर ऊर्जा एकूण नवीकरणीय ऊर्जामध्ये सौर ऊर्जेचा वाटा सर्वाधिक 71% आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय आपदा प्रतिसाद दल म्हणजे NDRF चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही नियुक्ती पियुष आनंद यांची करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर असेल. NDRF चे महासंचालक पियुष आनंद एक IPS अधिकारी आहेत. अपडेट त्यांच्या कार्यकाळ 1 वर्षाच्या मुदत वाढ देण्यात आलेला आहे. त्यांचा कार्यकाळ 2026 मार्च 30 ला संपणार होता, पण त्यांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मार्च 2027 पर्यंत. बॅच 1951 बॅचचे ते उत्तर प्रदेश कॅडरचे IPS अधिकारी आहेत.
प्राधिकरण मंत्रिमंडळाची नियुक्ती समितीने ACCIच्या मुदतवाढीला मंजुरी दिलेली आहे. पार्श्वभूमी त्यांनी 1 एप्रिल 2024 रोजी NDRFचे महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक ऑटिझम जागरूकता दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा 2 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. जागतिक ऑटिझम जागरूकता दिन या 2 एप्रिलला ऑटिझमबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि रुग्णाचा सन्मान मिळवून देणे. 2026चे थीम काय? कोणाला मागे न ठेवता सर्वसमावेशकता वाढवणे. मूव्हिंग फ्रॉम सर्व्हिव्हिंग फॉर थ्रुव्हिंग. प्रसार संयुक्त राष्ट्र महासभेनं 2007 मध्ये हा दिवस घोषित केलेला होता. प्रतीक निळा रंग लाईट अप विथ अप ब्लू हे आजाराचे प्रतीक मानलं जाते. तर ही माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने दुर्गम भागात हाय स्पीड इंटरनेटसाठी एलन मस्कच्या स्टारलिंक इंडियासोबत भागीदारी केलेली आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो मेघालय राज्य. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. स्टारलिंक सोबत भागीदारी मेघालय सरकारने केलेली आहे. स्टारलिंक आणि मेघालय सरकार. राज्य मेघालय ईशान्य भारताच्या राज्य आहे. सेवा हाय स्पीड सॅटेलाइट इंटरनेट सेवा. क्षेत्र दुर्गम आणि डोंगराळ भाग. करार 1 एप्रिल 2026 रोजी. हेतू काय असणार आहे? डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि ई-गव्हर्नन्स वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत कर्ज वितरण आणि प्रशिक्षणाबाबत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य. तर आपला महाराष्ट्र राज्य आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. तर ही योजना आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणती योजना? पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना. महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानावर आहे. योजना पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग. अनुदान प्रकल्पाचा खर्च 35%, किमान 10 लाख रुपये. लाभार्थी शेतकरी गट, बचत गट आणि व्यक्तिगत उद्योजक. उद्देश स्थानिक अन्न उत्पादनांचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अलीकडे कोणत्या स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट नौदलात सामील करून घेतले? तर त्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो INS तारागिरी. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. INS तारागिरी ही युद्धनौका कोणत्या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आली आहे? तर तो प्रोजेक्ट होता प्रोजेक्ट 17A. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. INS तारागिरी नुकतीच नौदलात सामील झालेली आहे 3 एप्रिल 2026 रोजी. कोणाच्या हस्ते? संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते. निर्मिती कोणी केलेली आहे? माझगाव डॅक शिपयार्ड. हे पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रकल्प कोणता होता? प्रोजेक्ट 17A. वैशिष्ट्य प्रगत स्टेल हेल्थ रडाराच्या चकवा देण्याच्या तंत्रज्ञान इथे आहे. स्वरूप 75% पेक्षा जास्त स्वदेशी बनावटीचं आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती INS तारागिरीबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणती पण एक्झाम होऊ तिथे पद्म पुरस्कारबद्दल प्रश्न असतो. तर आपण हे पद्म पुरस्कार जे पाहतो ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. हे भारताचे सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. हे पुरस्कार प्रामुख्याने असाधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. हा पुरस्कार कोणाला आणि कशासाठी दिला जातो आपण ही माहिती पाहूया. क्षेत्र कला, समाजसेवा, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार, उद्योग, वैद्यकीय, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा व इतर कोणत्याही क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भेदभाव न करता हा पुरस्कार दिला जातो. काही अपवाद आहे विद्यार्थी मित्रांनो. सरकारी कर्मचारी उदाहरण डॉक्टर, शास्त्रज्ञ वगळता हे सार्वजनिक उपक्रमांचे कार्यरत आहेत त्यांना ह्या पुरस्काराचे पात्र नसतात. आता हे पुरस्कार 3 कॅटेगरीमध्ये असतात. हे कोणकोणते पाहूया आपण. हे पुरस्कार पद्मविभूषण विलक्षण आणि विशिष्ट सेवासाठी हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पहिला क्रमांक भारतरत्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पद्मभूषण उच्च श्रेणीच्या विशिष्ट सेवासाठी आणि पद्मश्री कोणत्याही क्षेत्राच्या विशिष्ट सेवासाठी. निवड प्रक्रिया काय असतो? दरवर्षी 1 मे ते 15 सप्टेंबर या काळात पुरस्कारांसाठी नामांकन मागवले जातात. कोणताही व्यक्ती स्वतःचे आणि किंवाचे दुसऱ्याचे नाव सुचवू शकते.
समिती पंतप्रधानांनी दरवर्षी स्थापन केलेली समिती पद्म पुरस्कार समिती या नावाची छाननी करते. घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला या पुरस्काराची घोषणा केली जाते. आता आपण पुरस्कार पाहूया. पद्म पुरस्कार कोणाकोणाला मिळाले? सर्वात आधी पद्मविभूषण पुरस्कार 5 व्यक्तींना मिळालेले आहेत. धर्मेंद्र सिंग देओल मरणोत्तर कला क्षेत्रासाठी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते महाराष्ट्र राज्याचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मरणोत्तर. त्यानंतर एन राजम कला क्षेत्रासाठी उत्तर प्रदेश प्रसिद्ध व्हायोलिन वादक. के.टी. थॉमस सार्वजनिक व्यवहार केरळ इथले. पी. नारायण साहित्य आणि शिक्षण क्षेत्र केरळ. आणि व्ही.एस. अच्युतानंदन मरणोत्तर यांना सार्वजनिक व्यवहार आणि केरळचे माजी मुख्यमंत्री आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार मिळाले. तिथले एक व्यक्ती महाराष्ट्राचे आहेत, धर्मेंद्र सिंग देओल. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्राचे पाहूया. अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रासाठी, पियुष पांडे मरणोत्तर यांना कला क्षेत्रासाठी आणि उदय कोटक व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासाठी. तर 3 व्यक्तींना महाराष्ट्राच्या पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पद्मश्री पुरस्कार 12 व्यक्तींना मिळालेला आहे. 11 व्यक्तींना मिळालेला आहे. ते 11 व्यक्ती कोणकोणते आपण पाहूया. डॉक्टर अरविंदा फडणवीस वैद्यकीय क्षेत्रासाठी, अशोक खाडे व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी, भिक्या लाडक्या ढिंडा कला क्षेत्रासाठी, जनार्दन बापूराव बोधे सामाजिक कार्यकर्ता, जुरर वासी विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी, माधवरन रंगनाथन कला क्षेत्रासाठी, रघुवीर तुकाराम खेडकर कला क्षेत्रासाठी, रोहित शर्मा क्रीडा क्षेत्रासाठी, सतीश शाह मरणोत्तर कला क्षेत्रासाठी, सत्यनारायण नुवाल व्यापार व उद्योग क्षेत्राकरिता. हा नुकताच पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता विद्यार्थी मित्रांनो. श्रीरंग देवबालाड शेतीकरिता. तर ही यांना 11 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आणि 3 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे आणि पद्मविभूषण पुरस्कार 1 व्यक्तींना मिळाला आहे. म्हणजे टोटल महाराष्ट्राचे किती व्यक्तींना पद्म पुरस्कार जाईल? तर 15 व्यक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा आणि हे 15 व्यक्तीचे नाव पण तुम्ही पाठ करून ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. स्वतःचे स्वतंत्र सेमीकंडक्टर धोरण जाहीर करणारा भारताचे पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर तुमच्यासमोर ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअर्सची सिरीज घेत आहोत, ते सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कव्हर करतो. तर ते पण सिरीज तुम्हाला कशी वाटत तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.